नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील बलिया या जिल्ह्यामधून. बलिया जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा दीपक नावाचा 24 वर्षांचा तरुण. दीपकचं कुटुंब सर्वसाधारण होतं. त्याच्या घरी 2-3 एकर शेती. त्या शेतीमध्ये तो मेहनत करायचा. याचं वय 24 वर्ष होतं. त्याच्यामुळे तो विचार करायचा की मी शेती करतोय, माझं लग्न अजून झालेलं नाही, वय निघत चाललेलं आहे. त्याचा बाप होता, त्याचा भाऊ एक छोटा 12वीमध्ये शिक्षण घेत होता. याची आई जी होती ती थोडीशी जरा थकलेलीच असायची, घरीच असायची. या सगळ्यांना स्वयंपाक वगैरे करून द्यायची आणि हे सगळे आपापल्या कामावरती निघून जायचे. यांच्या शेतीमध्ये पाणी नव्हतं, कोरडवाहू शेती होती. त्यामुळे शेतीत तर काय पिकत नव्हतं. कधी मका केली मका, तिकडं बाजरी चालते, बाजरी एक करायची आणि तेवढ्यातच त्यांचा घरखर्च चालायचा. आता भरपूर दिवस असं चाललं. या दीपकच्या बापाने एका गावातल्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं होतं 2 लाख रुपयाचं. ते काय फिटत नव्हतं. त्यामुळे त्या सावकाराने दीपकच्या बापाला रानामध्ये कामासाठी बोलवलं. दीपकचा बाप आता त्या ठिकाणी कामासाठी जाऊ लागला. मेहनत करायचा. 300 रुपये पगार होती आणि घरखर्च चालायसाठी पण पैसे घेऊन यावं लागायचे. या सगळ्या गोष्टीमुळे त्याचं काय कर्ज फिटना. तो सावकार याला दम देऊ लागला. म्हणू लागला की हे बघ, मला माझे पैसे पाहिजेत. तू मजुरी करतोय सगळं खरं, पण तुझे काय पैसे फेडणार. एकतर तू दुसरं कोणाला तर घेऊन ये तुझ्या जोडीला, ज्याच्या कामावरती मी मजुरी फेडू शकेल. नसेल तर तुम्हाला माझे राहिलेले 2.25 लाख रुपये पटकन आणून दे. आता दीपकला ज्या वेळेला त्याचा बाप असा म्हणतो की सावकार असा बोललाय, त्यावेळेला दीपक म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, मी माझं रानातलं काम सोडून तुमच्या संग कामाला जाईन. आपल्या तसंही रानामध्ये काय पिकत नाही, जरी पिकलं तर त्यातून काय नुसता रानातला खर्च निघतोय, कुळवायचा, नांगरायचा. त्यावेळेला दीपकचा बाप त्याला होकार देतो. दीपक आणि दीपकचा बाप दुसऱ्या दिवशी त्या सावकाराच्या रानात जायला तयार होतात. त्यांच्या आईने त्यांना स्वयंपाक वगैरे करून दिला, भाकरी बांधल्या, डबा बांधला आणि ते आपले निघाले कामाला. त्यावेळेला सावकार रानामध्ये आला. त्याने बघितले की या दीपकच्या बापासोबत आज दीपक पण आलेला आहे. त्याला तो म्हणतो की बरं झालं तुम्ही दोघं आलात, तसंही आपल्या रानामध्ये मजुरांची गरजच आहे आणि तुमचं पैसे पण लवकर फिटतील. आता त्या ठिकाणी तो त्यांना काम वगैरे सांगतो आणि तिथून निघून जातो. भरपूर दिवस झाले. रामलाल नावाचा तो सावकार, या सावकाराच्या घरी 100 ते 150 एकर शेती होती. ऊसाचा भाग होता, चांगल्या प्रकारे पैसा होता. त्याने नदीच्या काठावरून पाईपलाईन आणलेली होती. श्रीमंत व्यक्ती, गावामध्ये कसलीही कमतरता नव्हती. इज्जत, पैसा, भरपूर लोक त्याला मान द्यायची. या रामलालच्या घरी त्याची एक पोरगी होती, एकुलती एक पोरगी आणि त्याची पत्नी, अशा तिघांचंच कुटुंब होतं. याने भरपूर ट्राय केलं होतं की ह्याला मुलगा व्हावा, पण त्याला काय मुलगा झाला नव्हता. या गोष्टीमुळे रामलाल त्याच्या पोरीलाच मुलगा मानायचा आणि तिचं सगळे लाड वगैरे करायचा. त्याची पोरगी कविता नावाची, अतिशय लाडाखोडाने वाढलेली पोरगी, अतिशय श्रीमंत घरातली असल्यामुळे थोडंसं वाईट वळण लागलं होतं. कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजमधून आता ती घरी आली की बापासोबत जरा मजाक मस्ती करायची, कधी रानात यायची फिरायला. आता या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की त्या पोरीला कसलीही भीती राहिली नाही. या रामलालची पोरगी कविता दिसायला अतिशय सुंदर होती, मादक शरीराची होती. कॉलेजमध्ये पण भरपूर पोरं तिच्यावरती लाईन मारत होती, पण ती त्या पोरांना समजायची की केडो मकोडाच आहेत, कारण तिच्या लायकीचं कोणी नव्हतंच असं तिला वाटायचं. हळूहळू दिवसामागे दिवस जात होतं. या दीपकच्या घरचे कर्ज जरा कमी व्हायला लागलं होतं. दीपक त्याचा बाप मेहनत करायचा. त्याच्या बारक्या भावाची पण 12वी झाली होती. तोही आता यांच्यासोबत कामाला येऊ लागला होता. कर्ज तर कमी होत आलं होतं, पण अचानकच या दीपकची आई आजारी पडली म्हणायचं काय, ती चांगल्या प्रकारे बेडवरती बसली. तिला आता हालता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. दवाखान्यात घेऊन जावं लागायचं. दवाखान्याचा पण खर्च भरपूर होता. या सगळ्या गोष्टीमुळे दीपकला त्या सावकाराकडून अजून पैसे घ्यावे लागले. सावकारांनी आता कानाडोळा केला, पण तरी काय उपयोग नव्हता त्याच्यापाशी. पण पहिले पैसे अडकले होते, त्यामुळे त्याने अजून 1 लाख रुपये दिले. पुन्हा यांच्यावरती 2-2.5 लाख रुपयाचं कर्ज झालं. या कर्जामुळे हे एवढे बुडाले होते ना की यांना मेहनत करण्याशिवाय काय पर्याय नव्हता. दुसरीकडे यांच्या घरी खायचं प्यायचं वांदं झालं. भाकरी करण्यासाठी कोणी नव्हतं. त्यांची जी आई होती ती बेडवरती पडलेली होती. या सगळ्या गोष्टीमुळे दीपक पूर्णपणे खचून गेलेला होता. दीपक विचार करायचा की मी माझ्या आयुष्यात काय करतोय, काय माझ्या नशिबाला दिले देवाने. देवाला दोष द्यायचा, स्वतः भाकरी कालवण करायचा, आई बापाला भावाला खाऊ घालायचा आणि पुन्हा कामावरती निघून जायचा, अशी त्याची दिनचर्या. याच्या आयुष्यात सगळं काही बेरंग झालं होतं. पण एक दिवशी या रामलालची पोरगी कविता याच्या आयुष्यात रंग घेऊन आली. ही कॉलेजला सुट्टी असल्यानंतर रविवारच्या दिवशी रानामध्ये आलेली होती. त्यावेळेला ही त्या दीपकला बघते. एक अतिशय वयात असलेला तरुण, एकदम मादक शरीराचा, कवळी बॉडी आणि हा मेहनत करतो एवढ्या उन्हात.
त्यावेळेला ती विचारते त्याच्यापाशी जाऊन की कोण तू, काय झालं नेमकं, कसं काय काम करतोय. त्यावेळेला दीपक तिला म्हणतो की तुम्ही कोण. ती म्हणते की मी या शेताची मालकीण आहे. त्यावेळेला तो तिच्याकडे बघतो. शरीराने तर सुंदर आहे पण बोलायलाही मस्त होती. त्यामुळे तो तिच्यासोबत बोलू लागतो, सांगू लागतो त्याची कथा. आता या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे बॉन्डिंग बनतं. एकतर ही जी पोरगी होती श्रीमंत घरची असल्यामुळं तिच्यावर जरा जास्तच रिस्ट्रिक्शन होतं. बाहेर कुठल्या पुरुषासोबत बोलायचं नाही, मैत्रिणी बनवायच्या नाहीत. आणि या दीपककडे टाईम नव्हता बाहेर कुठल्या मित्रासोबत बोलायला. तो कायम रानामध्ये यायचा मेहनत मजूर करण्यासाठी. आता दोघांकडे पण कारणं होती. आता याच गोष्टीमुळे दोघांची मनं जुळायला वेळ लागली नाही. जेव्हा पण ही कविता रानामध्ये यायची त्यावेळेला ही दीपकची भेट घ्यायची. या दोघांमध्ये मस्त चालायचं. दीपकलाही बरं वाटायचं, कवितालाही बरं वाटायचं. आता या गोष्टीमुळे दोघांची एकतर लक्षात आलं होतं की दोघांना एकमेकाची साथ भारी वाटते. दीपक तिला म्हणतो की तुमचा नंबर भेटेल का. कविता म्हणते की ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. कविता त्याला नंबर देऊन टाकते. आता दोघांमध्ये मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज झालं होतं. घरी गेल्यानंतर दीपक मोबाईल बघत बसायचा, रील बघत बसायचा. आता त्याला एकच काम लागलं होतं, त्या कविताला फोन लावायचा आणि तिच्यासोबत तासनतास बोलायचं फोनवरती. कविता ही आता चांगल्या प्रकारे खुश राहू लागली होती. पण हे गोष्ट काय भरपूर दिवस लपून राहणारी नव्हती. हळूहळू त्या रामलालला समजू लागलं. त्यावेळेला रामलाल त्याच्या पोरीला म्हणतो की हे बघ, तो गरीब व्यक्ती आहे, मी तुझं एखाद्या चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईल, ऐश करशील, याच्या नको नादी लागू. कविताच्या बापाने रामलालने त्या दीपकच्या बापाला समजावून सांगितलं की तुम्ही तिघं उद्यापासून कामाला यायचं नाही. तुझ्या पोराने जे केले ना ते तुला भोगावं लागेल. माझं पैसे पटकन टाक आणि तू रानातून हाल. त्यावेळेला दीपकचा भाऊ त्याच्या हातापाय जोडतो. पैसे तर देऊ म्हणल्यानंतर कामात सोडतो मी, पण मला टाईम लागेल पैसे द्यायला. त्यावेळेला तो त्याला हाकलून द्यायच्या तयारीत होता. लय दिवस ठेवलं असतं तर दीपकने काहीतरी कांड केला असता त्याला वाटतंय. पण दीपक पुढे चालून याच्यासोबत कांड करणार होता हे याला माहीत नव्हतं. तो त्याच्या बापाला म्हणतो ठीक आहे द्यायचं तेव्हा दे, पण तू इथून जा. आता त्या दीपकच्या बापाला समजलं नाही की त्याने असं का हाकलून दिलंय. तो आपला निवांत तिथून निघून गेला. डोक्यात विचार, आता कुठं मेहनत करायची, मजुरी करायची, घर खर्च कसा चालायचा. दीपकच्या डोक्यात दुसराच विचार की आतापासून आपल्याला या कविताला भेटता येणार नाही. कविता ही तिकडं नाराज होती. कविताचा मोबाईल घेतला होता तिच्या बापाने रामलालने आणि आता तिच्यासाठी स्थळं बघायला चालू केली होती. या सगळ्या गोष्टीमुळे ही कविता पूर्णपणे मनातून तुटून गेलेली होती. तिला या दीपकला काहीही करून बोलायचं होतं. दोघांमध्ये प्रेम बनलं होतं. ती या दीपकसाठी काहीही करू शकत होती. एवढी करोडोची संपत्ती पण सोडायला तयार होती. आता ही गोष्ट दीपकला चांगलीच कळून चुकली होती की ही पोरगी जर आपण आपल्या घरात आणली तर हिची संपत्ती पण आपोआप आपल्या घरात येईल, काही जरी झालं तरी. आता या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं ना, या दोघांमध्ये प्लॅनिंग ठरलं. ज्या वेळेला या कवितासाठी स्थळ आलं होतं त्याच्या दिवशी नेमकं हे दोघं पळून गेले. आता गावामध्ये हाहाकार माजला. रामलालची पोरगी पळून गेली. एकुलती एक पोरगी, करोडो रुपयांची प्रॉपर्टी असलेली पोरगी गावातल्या एका कामगाराच्या पोरासोबत पळून गेली. त्या ठिकाणी रामलालच्या डोक्यात सनक भरली. त्याने त्या दीपकच्या घराला आग लावली. त्याची बहीण, या दीपकचा भाऊ, बाप, आई त्यांना गावातून हाकलून दिलं. पण आता काय करू शकत नव्हता. पोरगी गेली होती ती चांगल्या प्रकारे. हा आता टेन्शनमध्ये गेला. या सगळ्या गोष्टीमुळे हा दारू पिऊ लागला. दारू प्यायचं एवढं व्यसन लागलं की त्याने स्वतःचं जीवन संपवून घेतलं. याच्या पूर्ण घराची परिस्थिती खराब होत गेली. यांनी याच्या पूर्ण कुटुंबाचं नायनाट झालं असं म्हणू शकतो आपण. त्याच्या पोरीने तर याला सोडून दिलं. तिने कसलाही विचार केला नाही. ती दीपकसोबत डायरेक्ट मुंबईला आली. मुंबईला आल्यानंतर त्या ठिकाणी राहू लागली. आता ती या ठिकाणाहून पळून येताना हिने 5-6 लाख रुपये आणले होते. किती दिवस टिकणार होते. काही दिवस टिकले पैसे. त्या दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं. त्या ठिकाणी हे दोघं रूम घेऊन राहू लागले. 1-2 लाख रुपये डिपॉझिट देण्यात गेलं. 50,000 रुपये तर रूमचं भाडं. असं करत करत 5-6 महिन्यात हे सगळं पैसे संपून गेलं. आता करायचं काय. 6 महिने तर यांनी मजा केली. दोघांनी शरीर सुख घेतलं आणि जे करायचं ते केलं. पण आता 6 महिन्यानंतर घर खर्च कसा चालवायचा हेच यांच्या डोक्यामध्ये. तर दीपक विचार करू लागतो की आता मला कुठंतरी काम बघावं लागेल, म्हणजे कसं आपला घर खर्च चालेल. दीपकने तर याच्या अगोदर मेहनत मजुरी केली होती. त्याला काय अडचण नव्हती कुठेही काम करायला. पण ही जी कविता होती हिने कधी मेहनत केली नव्हती. त्यामुळे दीपक म्हणतो की तू निवांत घरी बसून का. तसंही या मुंबईसारख्या शहरामध्ये कामाची कसलीही अडचण नाही. जोपर्यंत पैसा होता त्यावेळेपर्यंत या दोघांनी रूमच्या बाहेर कधी पाऊल ठेवलं नाही. आसपास काय चालू आहे, कोण राहतं याचीही त्यांना कसली कल्पना नव्हती. जेव्हापासून यांचं पैसे संपलं तेव्हापासून हे काम शोधायला लागले. तेव्हा त्याला एका शेजारच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन करायचं काम भेटलं. हळूहळू तो त्या ठिकाणी मेहनत करू लागला.
त्या ठिकाणी जे मजदूर होते ते यांच्याच रूमच्या शेजारी राहायचे. त्यात 3 पोरं होती. रमेश, सुरेश आणि अनिल असे 3 जण त्या ठिकाणी राहिलो होते एकाच रूममध्ये. त्यांच्या शेजारीच असल्यामुळे या दीपकसोबत त्यांची चांगलीच ओळख झाली. त्यातला रमेश जो होता तो उत्तर प्रदेशचाच होता, त्यामुळे चांगली गष्टी बसली त्यांची. रमेश आणि दीपक आता कायम सोबत असायचे. सुरेश आणि अनिल हे जे आहेत ते जरा त्यांच्यापासून फटकूनच असायचे. ते जरा बाहेरचे होते ना, ते एका राज्यातले नव्हते. दीपक आणि रमेश या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री बनली की हा जो रमेश आहे नशेडी व्यक्ती होता. या रमेशबद्दल बोलायचं झालं तर हा रमेश एकदम नशेडी व्यक्ती. याला दारू प्यायचं लय मोठं व्यसन. दिवसभर मेहनत मजुरी करायचा. 400-500 रुपये मजुरी मिळायची. त्यातनं तो रूमवरती आले की 200 रुपयाची दारू पिऊन टाकायचा एकटाच बसून. यामुळेच ते सुरेश आणि अनिल याच्यापासून लांब होते. पण दीपकला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, हा त्याच्यासोबत जुळला. आता हे दोघं पण दारू प्यायला लागले. हळूहळू या दीपकलाही त्याने दारू प्यायची सवय लागली. जेव्हा पण हा दारू पिऊन त्या रूमवरती जायचा त्यावेळेला त्याची पत्नी कविता त्याला म्हणायची की तू आज दारू पिलाय, कुठून शिकला तू दारू प्यायला? तुझी 200 रुपये पगार, घरी आणतो 100 रुपये, 100ची दारू पितो, हे काय चालणार नाही. पण आता काय करू शकत नव्हती. काही दिवसातून तिला समजलं की तिची घरची परिस्थिती पाक बिघडली. जे काय आहे ते तिच्या नातेवाईकांनी लुबाडून नेलं. तिचा बाप गेला, तिची आई दवाखान्यात असती वेड्याच्या इस्पितळात. आता हे सगळं ऐकून या कविताला वाटू लागलं की मी काय केलं? हिने ज्याच्यावरती विश्वास ठेवला तो तर बिघडला. माझ्या घरची परिस्थिती खराब झाली. आता माघारीही जाऊ शकत नाही, याच्यासोबतच राहावं लागेल असं विचार करून ती त्या ठिकाणी राहू लागली. आता या दीपकसोबत ही कविता कसं तर दिवस काढायचे म्हणून काढत होती. हळूहळू दिवसामागे दिवस जात होते. हा दीपक जो आहे तो जास्त नशा करू लागला होता. त्याला कसलंही भान राहत नव्हतं. त्यामुळे तो घराकडेही लक्ष देत नव्हता. त्याची पत्नी आहे, पत्नीकडे लक्ष देत नव्हता. काय जर काम असेल तर तो जो सुरेश आणि अनिल आहे त्यांना सांगायचा. त्यांना म्हणायचा की माझ्या पत्नीचं काम एवढं करा तेवढं करा. आता यामध्ये काय झालं ना की दीपक आणि कविता या दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला. रमेश आणि हा दीपक कायम नशेमध्ये, कामावरती पण नशा करून जायचे. त्यामुळे तिथल्या मालकानं त्यांना कामावरून काढून टाकलं. आता हे दोघं दुसरीकडे काम शोधू लागले. जोपर्यंत काम भेटत नाही तोपर्यंत हे त्या ठिकाणी आपलं मन मारून राहू लागले. पैसा तर संपला होता, दारू कुठली प्यायची. त्यावेळेला याने त्या कविताला मारहाण चालू केली. कवितासोबत हा वाईट पद्धतीने वागत होता. आता याच गोष्टीचं तिला वाईट वाटत होतं. तिच्या मनामध्ये एक असं काही वादळ निर्माण होत होतं, ते पुढे चालून या दीपकला उडून घेऊन जाणार. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं तो सुरेश आणि अनिल जो दीपकच्या मित्राच्या रूममध्ये राहत होते ते या कविताचं काम करायचे. कधी भाजी आणायला जायचं असलं हे दोघं जायचे, कधी दूध आणायला सांगितलं हे दोघं जायचे. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की ते दोघं या कविताच्या चांगलेच जवळ आलं होतं. कवितालाही एवढंच पाहिजे होतं, कोणीतरी तिला सपोर्ट करणारं पाहिजे होतं. या दोघांनी तिला चांगलाच सपोर्ट दिला. सपोर्ट असा दिला की या दोघांसोबत हिचे अनैतिक संबंध जुळले. आता कविता या दोघांसोबत एकामागे एक संबंध करू लागली. तिला कसलीही अडचण नव्हती. तिचा पती पूर्ण कामातून गेलेला होता, त्यामुळे तिला कोणी विचारणार नव्हतं ना कोणाला तिला उत्तर द्यायचं होतं. 14 मार्च 2026ची ती तारीख होती. दीपक त्या कविताला म्हणतो की मी माझ्या गावाला जाऊन येतो, आई बाप तिकडं आहेत, त्यांना एकदा भेटून येतो. त्यावेळेला ती होकार देते. ती म्हणते की जा ठीक आहे, काही हरकत नाही. आता या ठिकाणी ते 3 दोस्त एकाच रूममध्ये बसलेले होते. त्यावेळेला हा जो रमेश आहे तो दारू आणतो आणि त्या अनिलला आणि सुरेशला म्हणतो की बसा दारू प्यायला. ते दोघं दारू पित नव्हते, पण ते बसले त्या दिवशी दारू पित असतानाच. या तिघांमध्ये बोलणं चालू झालं. तू त्या दीपकसोबत फिरतो ना, तर तू त्याच्यासोबतच फिरत जा, त्याची पत्नी आम्ही इकडे फिरवतोय. आता त्यांचं असं बोलणं ऐकून या रमेशचे कान खडे झाले आणि विचारू लागला की नेमकं काय आहे. त्यावेळेला ते सांगतात की याची जी पत्नी आहे ना कविता, ती आमच्यासोबत सिटिंगमध्ये आहे. आम्ही तिच्यासोबत रोज दोघंजण संबंध बनवतो सोबत. आता त्या ठिकाणी त्याला हे बरं वाटतं. तो म्हणतो की तुम्ही दोघं पण तिच्यावरती एक सोबत जाता का? तो म्हणला हो, आम्ही दोघंही तिच्यासोबत एक सोबत जातो. ज्यावेळेला एकटं टाईम भेटेल त्यावेळेला जातो. आता त्या ठिकाणी रमेशच्याही मनामध्ये लालच येतं. तो म्हणतो की मी कसं करू, मला पण यायचं आहे. त्यावेळेला हे दोघं प्लॅन बनवतात आणि म्हणतात की ठीक आहे, तू काय कर, आम्ही ज्यावेळेला तिच्या रूममध्ये जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी जा नेमकं आणि कोणी नसल्यासारखं बघ एकदा. आम्ही त्या ठिकाणी दिसेल तर तू त्याचा व्हिडिओ बनव आणि तिला ब्लॅकमेल करू आपण. त्या तिघांमध्ये अशी गोष्ट ठरते. काही वेळानंतर हे दोघं त्या ठिकाणी रूममध्ये जातात. ते दोघं तिच्यासोबत करत होते. त्यावेळेलाच हा रमेश त्या ठिकाणी आला दारूच्या नशेमध्ये. त्याने व्हिडिओ बनवला आणि त्या कविताला ब्लॅकमेल करू लागला. आता हे जे दुसरे दोघं होती
ते कविताला म्हणत होते की आता आमचं तर आयुष्य खराब झालं, तुझा पती तर आम्हाला मारेल, आता काय करायचं. त्यावेळेला ती म्हणते तुला काय पाहिजे नेमकं सांग. रमेश म्हणला की मला ना तुझ्यासोबत हे सगळं करायचं आहे. आता या ठिकाणी तिला काही अडचण आता या ठिकाणी कविताला काहीच अडचण नव्हती. अगोदर दोघांसोबत होती, अजून एक वाढला. त्यामुळे ती काहीही न विचार करता त्या तिघांनाही होकार देते, तिघांनाही सोबत घेतात. आता त्या ठिकाणी हे चौघं पण एकाच रूममध्ये धांगडधिंगा घालतात आणि चौघांचंही मन भरल्यानंतर ते त्यांच्या त्यांच्या जागेला जाऊन झोपी जातात. आता ही गोष्ट त्या दीपकला अजिबात माहीत नव्हती. त्याच्या पाठीमागे त्याच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. आता ह्यामुळे काय झालं की ही जी कविता होती ती खुश राहू लागली होती. तिला 3 प्रियकर भेटले होते जे की तिला शरीर सुख देत होते. मागेल तेव्हा पैसे द्यायचं. कधी रमेशला पैसे मागायचे ती पैसे द्यायचा, कधी सुरेशला पैसे मागायचे ती पैसे द्यायचा. अशा प्रकारे तिचं आयुष्य चांगलं चालू होतं. तिला एक समजलं होतं की तिचा पती नसला, तिला पैसे देत तर काय झालं. तिच्यापाशी आता 4 जण आहेत, तिची 3 ठोके आणि हा तिचा पती. काही दिवसानंतर दीपक गावाहून परत आला. परत आल्यानंतर तो त्या कविताला म्हणतो की काय पूर्ण आपलं घरबार खराब झालेलं आहे, बरबाद झालेलं आहे, तिकडे जाऊन पण काय उपयोग नाही, आता आपण इथेच राहून मेहनत करू. त्यावेळेला ती होकार देते. पण आता दीपकने एक शपथ घेतली होती की मी आजपासून दारू पिणार नाही. त्याने घरची परिस्थिती बघितली होती की माझ्यासाठी पूर्ण घराने किती कष्ट घेतलंय. त्यावेळेला तो त्याच्या पत्नीला म्हणतो मी दारू पित नाही. ती खुश झाली आणि म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही. आता दीपक चांगल्या पद्धतीने काम करू लागतो. त्या ठिकाणी काम सुटलं की तो एका MIDCमध्ये कामाला तर तो एका कंपनीमध्ये 15,000ची नोकरी करू लागतो. रोज सकाळी उठायचा 8 वाजता, कामाला जायचा, संध्याकाळी 6 वाजता यायचा. दिवसभर ही जी कविता होती ती आपली घरीच असायची. त्याला काही अडचण नव्हती, त्याला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. पण काय झालं ना विषय, हळूहळू या कविताचा याच्यातून इंटरेस्ट कमी दिसायला लागला. कधी पण तो दीपक तिच्यासोबत गेला, तिच्याजवळ गेला की ती त्याला नकार द्यायची, ढकलून द्यायची. या सगळ्या गोष्टीमुळे दीपकला आता थोडासा संशय येऊ लागला आणि त्याचे जे जुने मित्र होते याला तर बोलत नव्हते, पण कायम याच्या घरामध्ये ये जा करायचे. यामुळे विषय हा झाला की त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटली आणि त्याने विचार केला की काहीतरी गौडबंगाला आहे. त्यामुळे याने शहानिशा करण्यासाठी घरामध्ये एक CCTV कॅमेरा बसवला. आता तो मोबाईलशी कनेक्ट केला आणि मोबाईलमध्ये बघू लागला. तर मित्रांनो, त्याला जे दिसलं ते खूप भयानक वास्तव होतं. त्याने बघितलं त्याचे 3ही मित्र त्याच्या पत्नीसोबत ते सगळं करत आहेत जे की नको करायला पाहिजे. त्याची पत्नी बेडवरती पडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याचे 3 मित्र, कोणी वर तोंडापाशी गेले, कोण तोंडात देतंय, कोण मागणं, कोण वरनं, कोणी हातानं शरीर चोळतंय. आता हे सगळं बघून त्या दीपकला राहवलं नाही. दीपक पटकन त्या कंपनीतून सुट्टी घेऊन घराकडे आला. तोपर्यंत या चौघांचा खेळ चालूच होता. दीपकने दरवाजा वाजवला पण त्या ठिकाणी कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. ते चौघं त्यांचा वासनेचा खेळ खेळण्यातच मतिमंद होते. काही वेळानंतर दीपकने बाहेरची लोक बोलवून दार तोडलं. दार तोडून या दीपकने सगळ्या लोकांना दाखवली, बघा माझी पत्नी काय करते. त्याच्यापाशी एक प्रूफ राहिला. त्या ठिकाणच्या लोकांनी या तिघांना पकडलं. त्याच्या पत्नीलाही पकडलं. एका महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या दीपकच्या पत्नीने उलटं त्याच्यावरतीच केस टाकली. हुंडा घेतला, मला पळवून आणलं आणि माझ्यासोबत वाईट काम केलंय, उलटं मला हे तिघं वाचवत होते असं म्हणली पोलिसांपाशी. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यालाच पकडलं, काही दिवस जेरबंद ठेवलं. तोपर्यंत त्याची पत्नी इकडे मजा मारत होती या तिघांसोबत. आता याच्या डोक्यामध्ये राग आला. त्याला माहिती होतं की माझ्यासोबत वाईट झालं आहे. पोलिसांना ज्या वेळेला समजलं की याची काय चूक नाही त्यावेळेला सोडून दिलं. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. याच्या मनामध्ये बदल्याची भावना निर्माण झाली होती. दीपक जसा जेलमधून सुटला तसा तो एका दुकानामध्ये गेला. त्या ठिकाणी त्याने चाकू घेतला. मेडिकलमध्ये गेला. त्या ठिकाणी त्याने बेशुद्ध करायचं औषध घेतलं. आणला, रूमवरती बघितलं. तो त्याच्या घराकडे निघाला पण तो घराकडे गेला नाही, घरात गेला नाही. त्याने लक्ष ठेवलं केव्हाही तिघंजण त्या रूममध्ये जातील. ज्या वेळेला रूममध्ये जातील त्यावेळेला त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि बेशुद्ध करायचं औषध टाकलं रूममध्ये. त्या ठिकाणी चौघंही बेशुद्ध झाले. या दीपकने जो चाकू आणला होता त्या चाकूने चौघांचेही गळे कापले, त्या तिघांचे गुप्तांग कापले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांना सांगितलं की पोलीस त्याला म्हणतात की अरे तू काल तर सुटून गेला होता आणि तू हे सगळं केलं आहे काय. पोलिसांना विश्वास बसेना. पोलीस त्याच्या रूमवरती गेले, चेकिंग केली तर त्या ठिकाणी खरंच 4 जण पडलेले होते. पोलिसांनी त्याला कस्टडीत घेतलं, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या चौघांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. पुढे चालून याच्यावरती योग्य ती कारवाई होईलच.
पण तुम्हाला काय वाटतंय, दीपकने जो कायदा हातात घेतला तो बरोबर होता का चुकीचा? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा.